मे महिन्याची ती दुपार नेहमीसारखीच प्रचंड उकाड्याची होती. मुंबईच्या धावपळीच्या आणि दगदगीच्या आयुष्यातून कसाबसा आठवडाभराचा वेळ काढून मी गावी जाण्यासाठी निघालो होतो. कोकणातलं आमचं छोटं गाव, तिथे असणारी शांतता आणि मातीचा तो सुगंध मला नेहमीच खुणावत असायचा. माझं नाव विशाल. कोकण कन्या एक्सप्रेसने गावी जाण्याची मज्जा काही वेगळीच असते. म्हणून मी महिनाभर आधीच तिकीट बुक करून ठेवलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर नेहमीप्रमाणे प्रवाशांचा तोबा गर्दी होती. प्रत्येकजण आपापलं सामान सावरत घामाघाम होऊन प्लॅटफॉर्मवर धावत होते. मी कसाबसा माझा जड पाठीवरचा पाऊच सांभाळत माझ्या डब्यात पोहोचलो. माझा बर्थ खिडकीपाशी होता. हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट होती. मी सीटवर उसावलो आणि बॅग वरच्या रॅकवर व्यवस्थित ठेवून दिली. खिडकीतून बाहेर पाहताना आजूबाजूचा गोंगाट कानावर पडत होता. पण मनात मात्र गावी जाण्याचा एक वेगळाच उत्साह होता. गाडी सुटायला आता अवघी काही मिनिटं शिल्लक होती. ट्रेनच्या इंजिनने एक मोठा हॉर्न दिला आणि चाक हळूहळू पुढे सरकू लागली. अगदी त्या क्षणी एक महिला अत्यंत घाईघाईने धावत पळत आमच्या डब्यात शिरली. तिच्या एका हातात लहानशी ट्रॅव्हल बॅग होती आणि दुसऱ्या हाताने ती आपली साडी आवरत होती. चेहऱ्यावर प्रचंड थकवा, भीती आणि वेळेत ट्रेन पकडल्याचा एक सुटकेचा भाव स्पष्ट दिसत होता. ती धापा टाकत थेट माझ्या समोरच्या सीटवर येऊन बसली. तिने हातातली बॅग बाजूला ठेवली आणि एक मोठा सुस्कारा सोडला. मी तिच्याकडे सहज पाहिलं आणि पाहतच राहिलो. ती दिसायला अत्यंत साधी पण कमालीची देखणी होती. तिने फिकट गुलाबी रंगाची एक सुती साडी नेसली होती. केसांचा एक साधा अंबाडा घातला होता, ज्यातून काही बटा तिच्या गालावर रिंगळत होत्या. कपाळावर घाम साचला होता आणि डोळ्यामध्ये एक अनामिक शांतता, कदाचित थोडीशी उदासी लपलेली होती. तिने पर्समधून पाण्याची बॉटल काढली आणि 2 घोट पाणी प्यायली. काही वेळ आम्हा दोघांमध्ये पूर्ण शांतता होती. ट्रेनने आता चांगलाच वेग घेतला होता आणि मुंबईची ती उंच उंच सिमेंटची जंगलं हळूहळू मागे पडत होती. खिडकीतून येणारा वारा आता थोडा गार भासू लागला होता. माझा स्वभाव तसा ओळखीशिवाय जास्त बोलणारा, पण समोर इतकी शालीन आणि सुंदर व्यक्ती बसली असताना पूर्ण प्रवास शांत राहणं मला जिम्मेचं झालं होतं. शेवटी मी संवाद सुरू करायचं ठरवलं. खूप गर्दी आहे ना आज स्टेशनवर? ऐनवेळी ट्रेन पकडणं म्हणजे खरंच कसरत आहे, मी हलकासा हसून म्हणालो. माझा आवाज ऐकून तिने तिचे डोळे खिडकीवरून हटवले आणि माझ्याकडे पाहिलं. तिच्या ओठांवर एक अगदी छोटं, संकोची पण मनाला भेटणारं हसू आलं. हो ना, लोकल उशिरा होती. मला तर वाटलं माझी ट्रेन चुकणारच आज. सुटली असती तर काय करायचं सुचलं नसतं. मी अत्यंत मऊ आणि गोड आवाजात म्हणाली. तिच्या बोलण्यात एक वेगळाच आदर आणि सभ्यता जाणवत होती. मी विशाल. मी नम्रपणे हात पुढे करत माझी ओळख करून दिली. तिने क्षणभर माझ्या हाताकडे पाहिलं. कदाचित ती विचार करत असावी आणि मग अत्यंत नाजूकपणे माझ्या हाताला स्पर्श करत म्हणाली, मी नेहा. तिच्या हाताचा तो अगदी हलकासा रेशमी स्पर्श माझ्या मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात एक वेगळीच खळबळ उडून गेला. आम्ही दोघंही आता थोडे मोकळे झालो होतो. ट्रेन जशी जशी पुढे जात होती तशा आमच्या गप्पाही रंगत येत होत्या. नेहा मुंबईतच एका खाजगी फर्ममध्ये अकाउंटंट म्हणून काम करायची. बोलता बोलता तिने सांगितलं की गेल्या काही महिन्यांपासून कामाचा ताण आणि वैयक्तिक आयुष्यात काही अडचणीमुळे ती मानसिकदृष्ट्या खूप थकली होती. तिला थोडा एकांत हवा होता, शांतता हवी होती. म्हणूनच ती काही दिवसांसाठी कोकणात तिच्या एका नातेवाईकाकडे चालली होती. आमचे विचार, आमची आवड-निवड यामध्ये खूप साम्य होतं. मला पुस्तकांची आवड होती आणि तिला गाणी ऐकायला आवडायचं. जुन्या मराठी आणि हिंदी गाण्यांबद्दल बोलताना आमचा वेळ कसा गेला समजलंच नाही. गाडी आता पनवेल ओलांडून पुढे निघाली होती आणि बाहेर अंधार दाटू लागला होता. ट्रेनच्या खिडकीतून येणारी हवा आता अधिकच आल्हाददायक वाटत होती. तिच्याशी बोलताना मला असं अजिबात जाणवत नव्हतं की मी एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोलतोय. तिच्या स्वभावातला साधेपणा आणि प्रामाणिकपणा मला तिच्याकडे आकर्षित करत होता. मनात विचार आला, प्रवासात भेटणारी माणसं कधी कधी खूप जवळची वाटू लागतात. नेहा कदाचित तशीच होती. रात्रीचे 9 कधी वाजले आणि डब्यातल्या लाईट्स कधी कमी झाल्या याचं आम्हा दोघांनाही भान राहिलं नव्हतं. प्रवासाची ही सुरुवात एका सुंदर अनुभवाची नांदी ठरणार होती याची मला तेव्हा अजिबात कल्पना नव्हती. रात्रीच्या 9:30-10 होत आले असावेत.
कोकण अन्य एक्सप्रेस आता मुंबईच्या सीमा ओलांडून कोकणातल्या डोंगरात आणि घाटांच्या परिसरातून पुढे सरकत होती. बाहेर घनदाट अंधार पसरला होता. खिडकीतून येणारी हवा आता दुपारसारखी उकाड्याची राहिली नव्हती, तर तिला एक छान मातीचा गारवा आला होता. डब्यातले मुख्य दिवे बंद करण्यात आले होते आणि फक्त एक छोटा मंद पिवळा नाईट लॅम्प जळत होता. त्या अंधुक प्रकाशात नेहा आणखीनच उजळून दिसत होती. ट्रेनचा तो ठराविक लयीत येणारा आवाज आणि बाहेरून येणारा गारा वारा एक वेगळीच शांतता निर्माण करत होता. आम्ही दोघांनी ट्रेनमध्ये आणलेलं आमचं जेवण अगदी साध्या पद्धतीने गप्पा मारत संपवत होतं. जेवण झाल्यावर नेहाने तिची साडी व्यवस्थित सावरली आणि ती सीटवर थोडी मागे सरकून बसली. प्रवासाच्या थकव्यामुळे तिचे डोळे थोडे जड झाले होते, पण हवेतल्या वाढत्या गाठ्यामुळे तिला शांत बसता येत नव्हतं. खिडकीतून येणारा वारा थेट तिच्या सीटवर येत होता. तिच्याकडे पांघरण्यासाठी फक्त एक पातळ सुती ओढणी होती, जी तिने स्वतःभोवती गुंडाळली होती, पण ती या थंडीत हवेसमोर पुरेशी नव्हती. ती वारंवार आपले हात चोळत होती आणि तिच्या शरीराची होणारी जुळवाजुळव मला स्पष्ट दिसत होती. मला तिची अवस्था पाहून राहवलं नाही. मी माझी बॅग पकडली आणि त्यातून माझं एक जाड उबदार ब्लँकेट काढलं. ती ब्लँकेट नीट घडी करून तिच्या दिशेने सावरलं. नेहा, हे घ्या. बाहेर आता खूप थंडी वाढली आणि घाट सुरू झाला की गारठा अजून वाढेल. तुम्हाला याची गरज पडेल, मी अत्यंत साध्या आणि आदराच्या सुरात म्हणालो. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक वेगळा संकोच होता. नको विशाल, मग तुम्ही काय पांघरणार? रात्रभर प्रवास करायचा आहे, तुम्हालाही थंडी वाजेल, ती म्हणाली. तिच्या आवाजात माझ्याबद्दलची काळजी स्पष्ट जाणवत होती. अरे, त्याची काळजी तुम्ही करू नका. माझ्याकडे अजून एक जाड शाल आहे बॅगेत, मी ती वापरेन. मी चेहऱ्यावर एक खोटं हसू आणत म्हणालो. खरं तर माझ्याकडे दुसरं काहीच नव्हतं, पण तिच्या चेहऱ्यावरचा तो थकवा आणि ती थंडी पाहून मला स्वतःपेक्षा तिची काळजी जास्त वाटत होती. माझ्या आग्रहाखातर तिने ते ब्लँकेट घेतलं आणि स्वतःभोवती घट्ट गुंडाळून घेतलं. थँक्यू विशाल, तुम्ही खरंच खूप समजूतदार आहात. आजकालच्या जगात इतकी काळजी घेणारी माणसं खूप कमी भेटतात, ती अगदी मनापासून म्हणाली. तिचे ते शब्द थेट माझ्या मनाला स्पर्श करून गेले. एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून मिळालेले हे दाद मनाला एक वेगळाच आनंद घेऊन देतं. ट्रेन आता एका लहानशा स्टेशनवर थांबली. बाहेर किर्र अंधार आणि शांतता होती. डब्यातले बहुतेक प्रवासी गाढ झोपले होते. फक्त आमचाच एक कोपरा जिवंत होता. ट्रेन पुन्हा सुरू झाली आणि आता हवेचा वेग, आता गारठा दोन्ही एकदम वाढले. नेहा ज्या बाजूला बसली होती तिथल्या खिडकीच्या काचाच्या फटीतून थंड हवेचा झोत थेट तिच्या पाठीवर लागत होता. ब्लँकेट अजूनही ती आतून कुडकुडत होती. तिचे ओठ थोडे थरथरत असल्यासारखे मला जाणवले. मला तिची ती अवस्था पाहवली नाही. तिच्या मनात माझ्याबद्दल कोणतीही चुकीची भावना येऊ नये याची पूर्ण खबरदारी घेत मी माझ्या शीटवरून उठलो आणि तिच्या बर्थजवळ गेलो. नेहा, खूपच जास्त थंडी वाजते का तुम्हाला? जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मी इथे बाजूला बसू का? म्हणजे खिडकीतून येणारी हवा अडवली जाईल आणि तुम्हाला थोडी ऊब मिळेल, मी अत्यंत नम्रपणे आणि आदराने विचारलं. नेहाने तिचे पाणवलेले आणि थकलेले डोळे वर करून माझ्याकडे पाहिलं. तिच्या त्या नजरेत कोणतीही शंका नव्हती, उलट एक अनामिकी ओढ आणि संपूर्ण विश्वास होता. ती काहीच बोलली नाही, पण तिने हलकेच हसून सीटवर स्वतःच्या बाजूला थोडी जागा केली आणि मला बसण्याचा इशारा केला. मी हळूच तिच्या शेजारी जाऊन बसलो. आमची शीट अरुंद असल्यामुळे आमचे खांदे एकमेकांना स्पर्श करत होते. त्या पहिल्या थंडीत उबदार स्पर्शाने माझ्या अंगावर एक सुखाचा काटा आला. नेहाने स्वतःला हाकसून न घेता अत्यंत नैसर्गिकपणे तिचा खांदा माझ्या खांद्याला टेकवला. दोन अनोळखी जीव एका प्रवासात केवळ एका रात्रीच्या गारठ्यामुळे एकमेकांच्या इतक्या जवळ आले होते की आता शब्दांची गरज उरली नव्हती. फक्त मनाचे ठोके आणि ट्रेनची लय चालू होती. रात्रीचे 12:30 वाजून एक रात्रीचे 12:30 वाजून गेले असावेत. ट्रेन आता कोकणातल्या दुर्गम घाटांमधून आणि बोगद्यांमधून मार्ग काढत वेगाने पुढे धावत होती. खिडकीबाहेरचा अंधार इतका गडद होता की काहीच दिसत नव्हतं. फक्त इंजिनाचा दूरवर येणारा हॉर्न आणि रुळांवर धावणाऱ्या चाकांचा लयीत येणारा आवाज अख्ख्या डब्यांमध्ये घुसत होता. हवेतला गारठा आता असह्य झाला होता. डोंगर दऱ्यांमधून येणारा तो थंडगार वारा अंगाला झोंबत होता. नेहा माझ्या शेजारी बसून सतत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती, पण थंडीमुळे तिचे शरीर थरथरत होतं. तिचे हातपाय पूर्णपणे गार पडले होते. तिची ही अवस्था पाहून मी कसलाही विचार न करता माझ्या अंगावर असलेलं ब्लँकेट आणखी वर केलं आणि आम्ही दोघांनी येईल असं पसरवलं. आम्ही दोघं आता एकाच ब्लँकेटच्या आत अगदी एकमेकांच्या जवळ होतो. सीट अरुंद असल्यामुळे आमचे शरीर एकमेकांना पूर्णपणे टेकली होती. नेहाने थंडीपासून वाचवण्यासाठी अत्यंत नैसर्गिकपणे तिचे दोन्ही हात स्वतःच्या छातीशी घट्ट धरले होते.
त्या मंद पिवळ्या नाईट लॅम्पच्या प्रकाशात तिचे विखुरलेले केस आणि तिचा थकलेला पण निष्पाप चेहरा मला खूप जवळून दिसत होता. थंडीचा एक मोठा झोत खिडकीच्या फटीतून आत आला आणि नेहा नकळतपणे माझ्या आणखी जवळ सरकली. तिने तिचे डोके हळूच माझ्या खांद्यावर टेकवले. त्या क्षणी माझ्या हृदयाचा ठोका चुकला. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. पण लगेचच मला जाणीव झाली की या स्पर्शात कोणतीही वासना नव्हती. नेहाच्या त्या स्पर्शात फक्त आणि फक्त एका सुरक्षितेची आणि मायेची ऊब आर्तक हाक होती. ती आयुष्यातल्या कोणत्या तरी मोठ्या मानसिक त्रासातून जात होती आणि या प्रवासात तिला एका अशा आधाराची गरज होती जो तिला न विचारता न पारखता फक्त समजून घेईन. मी अत्यंत हळूवारपणे माझा हात तिच्या पाठीवर ठेवला आणि तिला माझ्या शरीराची आणखी जवळ ओढलं. तिनेही कोणताही संकोच न बाळगता स्वतःला माझ्या स्वाधीन केलं. ती माझ्या छातीशी अगदी बिलगून बसली. माझ्या शरीराची नैसर्गिक ऊब आता तिच्या शरीरात प्रवाहित होऊ लागली होती. तिचा उबदार श्वास माझ्या गळ्याला आणि छातीला जाणवत होता. यामुळे या थंड रात्रीतही मनात एक वेगळीच प्रेमाची ऊब तयार झाली होती. मी माझं ब्लँकेट तिच्या पाठीवर व्यवस्थित ओढून घेतलं, जेणेकरून तिला कुठूनही गार वारा लागणार नाही. विशाल, नेहा अत्यंत बारीक थरथरत्या आवाजात म्हणाली. तिचा आवाज इतका हळू होता की तो फक्त मलाच ऐकू जाऊ शकत होता. हो नेहा, बोल ना. खूप थंडी वाजते का अजूनही? मी तिच्या केसांवरून अत्यंत मायेने हात फिरवला आणि विचारलं. नाही, आता खूप छान वाटतंय. तिने तिचे डोळे मिटून माझ्या छातीवर हात ठेवत म्हटलं. माझ्या आयुष्यात गेल्या काही काळापासून इतकी उलथापालथ सुरू झाली की मला स्वतःचाही कंटाळा आला होता. असं वाटत होतं की माझं ऐकणारं, मला समजून घेणारं या जगात कोणीच नाही आहे. पण आज या ट्रेनमध्ये तुझ्या शेजारी बसल्यावर मला वर्षानुवर्षाच्या पहिल्यांदा मनातून खूप शांत आणि सुरक्षित वाटतंय. असं वाटतंय की माझ्या पाठीवर कोणीतरी हक्काचा माणूस आहे. तिचे ते शब्द ऐकून माझं मन भरून आलं. एखादी अनोळखी व्यक्ती आपल्यावर इतका विश्वास टाकू शकते या विचारानेच माझ्या मनात तिच्याबद्दलचा आदर हजारपटीने वाढला. यूट्यूब चॅनलवर ऐकणाऱ्या प्रेक्षकांनाही या नात्यातील पवित्र जाणवावी असाच तो क्षण होता. दोन अनोळखी मनाचं हे असं भावनिक मिलन होतं जिथे शरीरापेक्षा भावना जास्त तीव्र होत्या. नेहा, आयुष्य कधीकधी आपल्याला खूप थकवतं, पण याचा अर्थ असा नाही की सगळं संपलं. कधीकधी शांत होण्यासाठी अशा प्रवासाची गरज असते. तू अजिबात काळजी करू नकोस. आजच्या रात्री मी तुझ्यासोबत आहे. मी तिच्या कपाळावर अत्यंत हलका, आदरयुक्त आणि प्रेमळ ओठ टेकवला. तो एक असा मुका संवाद होता ज्याने तिला शब्दांपेक्षाही मोठा दिलासा होता. माझ्या त्या स्पर्शाने नेहाच्या मनातील सगळी भीती आणि दडपण जणू विदळून गेलं. तिने एक सुटकेचा दीर्घ श्वास घेतला. तिचा थरथराट आणि पूर्णपणे थांबला होता. माझ्या छातीवर डोकं ठेवून माझ्या हृदयाचे नियमित पडणारे ठोके ऐकत ती शांत झाली. प्रवासाचा थकवा आणि मनातला मिळालेली ती मायेची ऊब यामुळे काही वेळातच तिचे डोळे जड झाले आणि ती गाढ झोपी गेली. मी रात्रभर तसाच जागा राहिलो. एका हाताने तिला घट्ट कवेत धरून ठेवलं होतं. ती शांतपणे झोपली ना, तिला थंडी तर वाजत नाही ना याची मी सतत काळजी घेत होतो. घाटांमधून जाणारी ती ट्रेन आणि त्या रात्रीची ती मायाची ऊब आमच्या दोघांच्याही आयुष्यात एक अविस्मरणीय ठेवा बनत चालली होती. पहाटेचे 5:30-6 वाजत आले होते. खिडकीच्या बाहेरचा तो गडद काळा अंधार आता हळूहळू विरळ होत चालला होता. कोकणातल्या नयनरम्य डोंगरांमधून सूर्यदेवाची कोवळी सोनेरी किरणं डोकावू लागली होती. घाटांमधून येणारा तो थंडगार वारा आता संपला होता आणि त्याची जागा एका सुखद आल्हाददायक सकाळच्या हवेने घेतली होती. झाडांवरून पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता आणि ट्रेनचा वेगही आता थोडा मंदावला होता, कारण आमचं अंतिम स्टेशन आता फार दूर नव्हतं. डब्यातले काही प्रवासी हळूहळू जागे होऊन आपापलं सामान नीट करत होते. माझं पहिलं लक्ष माझ्या छातीवर डोके ठेवून शांतपणे निजलेल्या नेहाकडे गेलं. सकाळच्या त्या कोवळ्या प्रकाशात ती कमालीची शांत आणि सात्विक दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचा कालचा तो थकवा आणि मानसिक ताण आता कुठेतरी नाहीसा झाला होता. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आणि मनाला मिळणाऱ्या समाधानाचा भाव स्पष्ट दिसत होता. ती अजूनही माझ्या कवेत अगदी सुरक्षितपणे झोपलेली होती. रात्रभर एका स्थितीत बसल्यामुळे माझे पाय आणि पाठ थोडे जड झाले होते, पण नेहाची ती शांत झोप मोडू नये म्हणून मी अजिबात हालचाल केली नव्हती. मला त्या त्रासापेक्षा तिच्या मनाला मिळालेली ती विश्रांती जास्त मोलाची वाटत होती. ट्रेनने अचानक एक मोठा झटका दिला आणि नेहाचे डोळे हळूच उघडले. समोर खिडकीतून येणारा प्रकाश आणि स्वतःला अजूनही माझ्या मिठीमध्ये पाहून ती क्षणभर दचकली. पण दुसऱ्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर एक अत्यंत लाजरा आणि गोड हसू उमललं. ती पटकन सरळ होऊन बसली आणि तिने तिच्या हाताने विखुरलेले केस सावरले. रात्रीच्या त्या जवळकीमुळे तिच्या गालावर एक छान गुलाबी छटा आली होती. गुड मॉर्निंग विशाल, ती अत्यंत आवाजात थोडे लाजत म्हणाली. गुड मॉर्निंग नेहा, कशी झाली झोप? आता कसं वाटतंय? मी हसून विचारलं. तिने खिडकी बाहेर पाहिलं आणि मग माझ्याकडे बघत म्हणाली. खूप वर्षांनी मी इतकी निर्धास्त आणि शांत झोपले विशाल.
खरं सांगू तर मला आठवतंय नाही की मी शेवटची अशी शांतता कधी अनुभवली होती. थँक सो मच. काल रात्री तुम्हाला जी ओढ आणि सुरक्षितता दिली त्यास माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. तिच्या डोळ्यातून तिच्या भावना आणि कृतज्ञता स्पष्ट वाहत होती. अरे त्यात काय थँक म्हणायचं. प्रवासात एकमेकांना मदत करणं हे तर माणसाचं कर्तव्यच आहे आणि मला आनंद आहे की तुम्हाला बरं वाटलं, मी म्हणालो. आता ट्रेन हळूहळू प्लॅटफॉर्मवर सरकत होती. आम्ही दोघांनी फ्रेश होऊन घेतलं आणि गरम चहाचे 2 कप मागवले. चहा पिता पिता बाहेरच्या निसर्गाचा आनंद घेताना आमच्यात एक वेगळाच आदरयुक्त आणि भावनिक नातं तयार झाल्याची जाणीव आम्हा दोघांनाही होत होती. रात्रीच्या त्या सुंदर क्षणांच्या आमच्यातील अनोळखी भिंत पूर्णपणे फाडून टाकली होती. आता आम्ही केवळ 2 सहप्रवासी नव्हतो, तर एकमेकांच्या मनाचे कोपरे जाणून घेतलेले 2 जीव होतो. ट्रेन शेवटी कोकणातल्या त्या छोट्या देखण्या स्टेशनवर येऊन थांबली. बाहेर लाल माती आणि नारळी सुपारीच्या बागा दिसल्या होत्या. आम्ही आमचं सामान घेतलं आणि डब्यातून खाली उतरलो. प्लॅटफॉर्मवर बरीच गर्दी होती. प्रत्येकजण आपापल्या वाटेने निघाला होता. नेहाने तिची बॅग सावरली आणि ती थांबली. तिच्या डोळ्यात एक अनामिक उदासी परत डोकावू लागली होती, कारण आता निरोपाची वेळ आली होती. तर विशाल, इथेच आपला हा सुंदर प्रवास संपतोय तर? नेहाने थोडे भावूक होत जड आवाजात विचारलं. प्रवास संपला तरी नाते संपत नाही नेहा. काही प्रवास संपल्यानंतरही मनात कायमचे जिवंत राहतात. मी माझ्या खिशातून फोन काढत म्हणालो, जर तुला योग्य वाटलं तर आपण संपर्कात राहू शकतो. मी माझा फोन नंबर तिच्या फोनमध्ये सेव्ह केला. तिने माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे पाण्याने भरून आले होते. तिने आजूबाजूच्या गर्दीत न विचार करता पुढे होऊन मला एक शेवटची अत्यंत घट्टमिठी आणि मायेची मिठी मारली. तो स्पर्श सांगत होता की तिला हा निरोप जड जात होता. काळजी घे विशाल. या प्रवासाची आणि कालच्या रात्रीची मायाची ऊब मला आयुष्यभर जगण्याची ताकद देईल, असं म्हणून ती मागे फिरली आणि गर्दीतून हळूहळू दिसेनाशी झाली. मी तिथेच उभा राहून ती जाईपर्यंत तिच्याकडे पाहत होतो. एक अनोळखी प्रवास, एक अनोळखी स्त्री, पण त्या एका रात्रीने आमच्या आयुष्यात अशी एक भावना निर्माण केली होती जी शब्दांच्या पलीकडची होती. ही कथा एका असं सुंदर वळणावर थांबली होती, पण मनात मात्र त्या मायेची ऊब कायमची घर करून राहिली होती. मी एका वेगळ्या समाधानाने आनंदाने गावाच्या दिशेने पाऊल टाकलं.